उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिम्मत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची. के घ्या तुम्ही कुठलं दूध पिताय. एक पिढी बर्बाद झाली. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला आणि ह्याला जबाबदार कोण. तर एवढं सगळं होतंय आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही. तर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं. ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही. तर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जी कोणी होते ते का पकडू शकले. अध्यक्ष महोदय, या भारतात नाही जगामध्ये आज महाराष्ट्राची लाज शर्मेने खाली गेली. मोठ्या अभिमानाने आपण सांगायचो की दुधाच्या धंद्यात महाराष्ट्राचा हात कोणी पकडूच शकत नाही. आणि अमेरिकन मार्केटशी आपण कॉम्प्रोमाइज केलं, ट्रेड डील साईन झालं, तर सर्वात मार खाईल तो दुधाचा धंदा. हा दुधाचा धंदा, त्याच्यामध्ये पाम तेल, काय शॅम्पू पाहिजे हो, काय तो लोढा आणि तो शिंगे म्हणजे काय बाप असतील हो. काय टेक्नॉलॉजीची टीम असेल त्यांच्याकडे की शॅम्पू पाम तेल काय काय मिक्स करून दुधाची चव. हे पाप कुठे फेडायचं महाराष्ट्राने. किती पोरं बिचारे याच्यात सफर झाली असतील, तर काहीतरी विचार करणार होतं. पण कोण आहे हा शिंगे. उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिम्मत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची. हे घ्या तुम्ही कुठलं दूध पिताय. म्हणजे रॅकेट किती मजबूत आहे. रॅकेट किती मजबूत आहे. त्याच्यातनं येणारा पैसा मजबूत आहे. त्या पैशावरती राजकारण मजबूत आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तिथलेच आहेत त्याच रॅकेटमध्ये. कालांतराने इथे बसलेले सापडतील, कारण का आता पैशाच्याच जोरावर राजकारण आहे. नाही साहेब, आज आता नाही अडवायचं. आता नाही अडवायचं. आता मला मी आलोय रंगात, तर आता मला माझ्या रंगात बेरंग करू. थोडा वेळच बनू. मस्करी करतोय मी. मला अजून 2 मिनिट देत.